जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। थेट मुंबईमधून मुंबईत शिंदे गटाला तगडा झटका। उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेची युती अधिकृतरित्या जाहीर होणार। मराठी माणसाचं स्वप्न 20-19 वर्षानंतर पूर्ण होणार। तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील हे 30 ते 35 नगरसेवक पुन्हा ठाकरेंच्या वाटेवर। नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांची युती होते की नाही अशी जोरदार चर्चा असताना एकनाथ शिंदे आणि भाजपा यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे। दोघांच्या निर्णयावर आपलं राजकारण पुढे काय करायचं असं भाजपा शिंदे गट करत असताना आज संजय राऊत यांनी एक पोस्ट करत उद्या 12 वाजता म्हणत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन अधिकृतरित्या युती जाहीर होणार असं कळताच एकनाथ शिंदे यांच्या गटात आता अस्वस्थता पसरलेली आहे। कारण राज आणि उद्धव एकत्र झाल्यास राज ठाकरे यांची जी काही किंगमेकरची मतं आहेत ती उद्धव ठाकरेंच्या पारड्यात सहसा जाणार। त्यामुळे जिथे जिथे एकनाथ शिंदे यांचे जे काही उभे आहेत त्यांना हा धक्का बसणार आहे। कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी माणूस पूर्णपणे त्यांच्याच पाठीशी राहणार हे सर्वांना माहीत आहे। तसेच भाजप आणि शिंदे गटात यांच्यात जी बोलणी चालू आहेत आणि त्यामध्ये शिंदे गटाला 50 ते 60 जागाच्याच आतमध्ये समाधान मानावं लागेल। त्यामुळे शिंदे गटात राहून काहीच फायदा नाही। आपलं जर राजकारण करायचं असेल तर ठाकरे बंधूंशिवाय मुंबईत पर्याय नाही। जर ठाकरे बंधूंचा हात डोक्यावर नसेल तर आपण सोसायटीचे अध्यक्षसुद्धा होऊ शकणार नाही हे अनेकांना माहीत आहे। त्यामुळेच आता 30 ते 35 नगरसेवक हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत आणि ते मराठी बहुल भागात आहेत। त्यामध्ये लालबाग असेल, वरळी असेल, दादर परिसर तसेच इतर ठिकाणी सुद्धा जे काही अस्वस्थ नगरसेवक आहेत ते लवकरच ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण आता येणारं राजकारण हे राज आणि उद्धव हे मराठी माणसाच्या मतावरच पुढे नेणार आणि त्यामुळेच आता पुढील काही काळात हा प्रवेश लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे राज आणि उद्धव उद्या 12 वाजता अधिकृतरित्या युती जाहीर करून दोघांचं जागावाटप सुद्धा जे काही ठरलेलं आहे ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे शिंदे गटाचे धाबे दणाणले असून आता पुढे काय करणार। कारण एकनाथ शिंदे यांच्या गटात 50 ते 60 माजी नगरसेवक आलेले आहेत, परंतु भाजपा तेवढ्या जागासुद्धा देत नाही। त्यामुळे जे काही चुकलेले आणि गेलेले नगरसेवक आहेत ते पुन्हा एकदा मातोश्रीच्या दरबारी येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे। त्यामुळे आता शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जातो। हा प्रवेश पुढील 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असंच शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद पेटल्यामुळे राज आणि उद्धव यांचा मराठी माणसाचा भगवा झेंडा मुंबईवर लवकरच फडकेल का? तुम्हाला काय वाटतं, कोणाचा झेंडा फडकावा? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।